अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, अखंड भारताचे चिरंतन स्थान छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, घराघरात ज्ञानाची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले, मुंगीला साखर कुत्र्याला भाकर आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, अस्पृश्य समाजाला गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढणारे परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास, अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री यांना त्रिवार अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानतो. मी आयोजक असल्यामुळं सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नाही, परंतु सगळ्यांनी सांगितलं आरक्षणाचा फायदा काय, तोटा काय, कोणाला काय मिळणार, कोणाला काय नाही मिळणार. पण मी त्याच्यावर बोलणार नाही, सगळे मान्यवर त्याच्यावर बोललेत. मी फक्त याच्यावर बोलणार आहे की हे सरकार किती जातीवादी आहे आणि या सरकारने बौद्ध समाजाला कसं टार्गेट केलेलं आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी उच्च न्यायालयाचा निर्णय येतो. ज्या ज्या सरकारला, ज्या ज्या राज्य सरकारला गरज असेल तर त्यांनी उपवर्गीकरण केलं पाहिजे. कधी गरज असेल तर. पण आमचे फडणवीस साहेब त्यांनी कुणाची पर्वा न करता, कुणाचा विचार न घेता उपवर्गीकरण लागू करण्याचा ठाम निर्णय घेतला. बदर समिती नेमली. बदर समिती नेमल्यानंतर बदर समितीचे सदस्य नेमले आणि त्या बदर समितीत एकही मांगाचा नाही, एकही महाराजा नाही, एकही चंभाराचा नाही, एकही बुरुडाचा नाही, सगळे सवर्णाचे. अरे आरक्षण उपवर्गीकरण आमचं करताय का सवर्णाचं करताय? बदर समिती नेमली, 17 महिने घेतले, आदेश काढला नाही, अहवाल सादर केला नाही आणि आमचे 1 एप्रिल 2026 रोजी विधिमंडळात ठराव पास केला. 10 एप्रिलला अंमलबजावणी सुरू झाली. 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ केली आणि जेव्हा हरकती घेतल्या, आक्षेप घेतला, तेव्हा 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली. खरं सांगा भावानो, 14 एप्रिल, 1 एप्रिल ते 30 एप्रिल आपला बौद्ध समाज कशामध्ये गुंतलेला असतो? अरे तुमच्या बापाची जयंती आहे, त्या बापाच्या जयंतीत आमचा बौद्ध समाज महिनाभर त्या जयंतीची तयारी करत असतो. म्हणजे किती जातीवादपणा आहे. 1 ऑगस्टला तुम्ही अण्णाभाऊ साठेची जयंती, त्या दिवशी निर्णय लागू करता. एप्रिल महिन्यात अहवाल सादर करता, ठराव मंजूर करता आणि कळत न कळत समाजाला हा संदेश देता की बाबासाहेबांवर अण्णाभाऊ साठे भारी. हा जातीवाद नाही का? गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही पायाला भिंगरी लावून पडतोय. आमचे सर्व आयोजक प्रकाशजी आप्पा दुशिंग, दीपक मामा गायकवाड, सगळे सहकारी, सर्व पक्षाचे नेते. मी विनंती करतो की मला 2 मिनिटं जास्त द्यावा. लय पळालो. घ्या 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. हो. त्यानंतर बदर समिती नेमली, अहवाल सुरू झाले आणि आता SIR ची चौकशी, नोंदणी सुरू आहे. SIR ची नोंदणी सुरू झाली. प्रत्येकाच्या घरोघरी कर्मचारी येत आहे, नोंदणी करून घेता का नाही साहेब? मग ह्या बदर समितीनं आमचं उपवर्गीकरण करताना आमच्या दारात आलं पाहिजे का नाही? अरे तुम्ही आमच्या दारात या, आम्हाला विचारा आम्हाला काय पाहिजे. अरे आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे नाही पाहिजे, तुम्ही चंभाराच्या दारात जा, तुम्ही बुरुडाच्या दारात जा, तुम्ही महाराच्या दारात जा, तुम्ही मांगाच्या दारात जा, तुम्ही आमचा विचार तर घ्या.
आरक्षण आमचं आहे, आमच्या बापाने दिलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याचे तुकडे करण्याचा अधिकार तुम्हाला कोणाला नाही. ह्यो जो आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घातलाय, त्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या घाटामध्ये आता कोणी कुणावरही काही बोलायला लागलंय. एक जण म्हणला महाराणी आरक्षणावर दरोडा टाकला, एक जण म्हणला महाराणी आरक्षण खाल्लं. अरे बाबा, आरक्षण खायचं नसतं, आरक्षण मिळवायचं असतं, त्याच्यासाठी स्पर्धा करायची असती, त्याच्यासाठी शिक्षण घ्यायचं असतं, 8-8 तास अभ्यास करायचा असतो, हाडाचं पीठ करायचं असतं, रक्ताचं पाणी करायचं असतं, आणि ते जाणं फक्त महाराष्ट्राच्या पोरामध्ये आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. म्हणून या आमचा विरोध मातंग समाजाला नाहीये, आमचा विरोध मुळात मातंग समाजाला नाही. मातंग समाज कालही आमचा लहान भाऊ होता, आजही आहे आणि उद्या राहील. पण या RSSच्या दलालांना, या पाकिटमारांना जे बेछूट बोलायचं सूट दिलेली आहे, त्या दलालांना माझं एक सांगणं आहे. ते म्हणतात की हा देश, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही. त्या दलालांसाठी, मातंग समाजासाठी नाही, त्या दलालासाठी. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, तर टिळक सावरकर गोळवलकरांचा आहे. त्या दलालाला माझं सांगणं आहे का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे, महात्मा फुलेंचा आहे, छत्रपती शाहू महाराजांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, अण्णाभाऊ साठेंचा आहे. या महाराष्ट्राचे बाप फक्त फुले शाहू आंबेडकर आहे, कोणी नाही. बाकीच्याला आम्ही मानित नाही. म्हणून ह्या जातीवादी सरकारनं जो आपल्यावर अन्याय करायचं ठरवलेलं आहे, त्या सरकारला आपण सडेतोड उत्तर या मोर्चाच्या माध्यमातून देत आहोत. या मोर्चाच्या माध्यमातून या सरकारने जागा व्हावं, वेळोत वेळी जागा व्हावं, नाही तर या सरकारला आमचा आव्हान आहे. या मोर्चाच्या माध्यमातून आव्हान करतो, तुम्ही उपवर्गीकरण लागू करायची तयारी करा. आम्ही 29ला तुम्हाला मुख्यमंत्री होऊ देणार नाही याची तयारी करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व राष्ट्रीय पुरुष ज्यांनी आपल्याला आरक्षणापासून या समाजात चांगल्या पद्धतीने जगायचं शिकवलं, असे राष्ट्रीय महापुरुषाला वंदन करतो. आज या उपवर्गीकरणाचा विषय घेऊन आम्ही गेल्या 1 महिनाभर कोपरगाव शहरात, तालुक्यामध्ये भ्रमंती केली आणि हा जनसमुदाय आम्ही इथं उभा केलेला आहे. या उपवर्गीकरणाच्या जागृतीचं काम करण्यासाठी, तर ह्या कामाकरता कोणीतरी पुढे येण्याची गरज होती. आणि म्हणून माझे सकल आंबेडकरी समाजाचे जेवढे माझे सदस्य आहे, मी यांचे शतशः आभार मानतो. कारण स्वतः वेळ देऊन, गाड्या पैसा खर्च करून आम्ही प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये समजून सांगितलं, जागृती केली. आमच्याबरोबर भारतीय बौद्ध महासभा असेल, सकल आंबेडकरी समाजाचे असतील, समता सैनिक दल असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या सर्वांचं आमचे दीपक भाऊ काय म्हणत असतात, दांडा कोणताही असू द्या पण झेंडा निळा पाहिजे. दांडा कोणताही असू द्या पण झेंडा निळा पाहिजे. आता दांडा कसाही असेल असं चालणार नाही. झेंडा निळा जरी असला चालला भडकात, पण दांडा मजबूत पाहिजे. भविष्यात आपल्या हातातला दांडा हा मजबूत ठेवावा लागणार, ही काळाची गरज आहे. कारण झोपलेला असतो त्याला उठवता येतं, उठ बाबा, पण जो झोपेचं सोंग करतो आणि आपली जो चेष्टा करतो त्याच्या कमरात दांडा घातल्याशिवाय आपल्याला आता जमणार नाही. याच्याकरता उपवर्गीकरणाचा विषय घेऊन माझ्या सहकार्याने आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. मित्रांनो,
आरक्षण हा विषय नाहीये, हा एक समाजाला खच्ची करण्याचं काम करायचं आहे. 2014ला हे सरकार सत्तेत आलं आणि त्या सरकारचा जर पहिला अजेंडा असेल तर दलित समाजाची चळवळ संपवायची. गावखेड्यामध्ये दलित समाजाचा माणूस हा ताटमानेने जगला नाही पाहिजे, हा त्याचा पहिला अजेंडा आहे. आणि पहिलं पाऊल त्यांनी टाकलं. जे माझ्या परदेशामध्ये शिक्षण करणारे जे बांधव असतील, ज्यांची प्राप्त परिस्थिती नाहीये परदेशात शिक्षण शिकायची, अशा माझ्या ज्या बांधवांचं, माझ्या माता भगिनींचं शिक्षणापासून वंचित करण्याचं काम, त्यांची शिष्यवृत्ती यांनी नष्ट करण्याचं काम या सरकारनं पहिलं केलेलं आहे. 2014ला ते तिथं थांबले नाही. तर मग आता दुसरा अजेंडा काय घ्यायचा? तर दुसरा अजेंडा त्यांनी हातात घेतला का जाती जातीमध्ये मारामाऱ्या लावून द्यायच्या आणि पाहिजे तसे निर्णय विधानसभेत घ्यायचे, लोकसभेत घ्यायचे, पाहिजे तसे कायदे पास करायचे. अरे तुम्ही किती कायदा पास करा, पण ज्या दिवशी तुम्ही आमच्या संविधानाच्या कचाट्यात सापडचाल पट्ट्यावर, मग गाठ आमच्याशी आहे. कारण कायदे करायचे. आता लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणलं, ते 33% आरक्षण महिला करता त्यांनी सांगितलं होतं, ते आरक्षण पारित झालं नाही का? खोटे नाटे कायदे करून जनसमुदायाला वेठीस धरायचं, हा पहिला त्या सरकारचा अजेंडा आहे. कुठली गोष्ट घ्या, तुम्ही बँकेत तुमचे स्वतःचे पैसे काढायला गेले तर तुम्हाला केवायसी करावं लागेल. पूर्वी होतं का असं? तुम्ही आधार कार्ड जर काही तुमचं बंद पडलं असेल, तुम्हाला केवायसी करावं लागत असेल. तुम्ही रेशन दुकानात जर धान्य घ्यायला गेलं तर तुम्हाला केवायसी करावं लागत असेल. कारण ह्या सरकारला फक्त जनसमुदायामध्ये मारामाऱ्या लावायच्या आहे. ज्यावेळेस या सरकारने नोटबंदीचा कायदा आणला त्यावेळेस सर्वसाधारण माझा गोरगरीब माणूस फक्त बँकेच्या लाईनीमध्ये होता. सर्वसाधारण माणसाच्या वृत्तीशी झूंज झाली त्या लाईनीमध्ये. काही काही माझे धारातीर्थ पडले ते बँकेत पैसे बदलून घेण्याकरता, आणि काही बांधवांना तर अक्षरशः अपघात होतो आलं. पण जे बडे तोड दांडगे होते त्या नालायकांनी बँकेचे मॅनेजर संघ कॉम्प्रोमाइज करून 70% आम्हाला दे, 30% तू घे. या अशा सरकारच्या या योजना आहे. म्हणून या सरकारला जाग आणण्याकरता तुम्हाला आम्हाला एक होण्याची गरज आहे. हा आरक्षणाचा मुद्दा नाहीये. आरक्षण तर हे आपल्याला दिल्यापासून यांच्या पोटात दुखत आहे का महाराला आरक्षण दिलं, महाराला आरक्षण दिलं, मग आता जोडीदार कोणीतरी पाहिजे. अरे ज्यावेळेस यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्यावेळेस कुठल्या महाराला विचारलं का उपवर्गीकरण आम्हाला करायचं आहे, तुमची याला संमती आहे का? कुठल्या पेपरला आली बातमी, कुठल्या मीडियाच्या बाहेर बातमी आली? कुठंच आली नाही. कारण हा कुटील डाव फक्त बीजेपीच करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही. कारण माणसामध्ये मारामाऱ्या लावायचा आजपासून नाही, 16व्या शतकापासून हा डाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांनी नाकारलं होतं, आमचे धर्मवीर संभाजी महाराजांना सुद्धा त्यांनी नाकारलं होतं. परंतु हा महाराष्ट्र जिवंत होता. हा महाराष्ट्र धारातीर्थ जरी पडला तरी महाराष्ट्राने त्या व्यवस्थेला त्यावेळेस चोख उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला आम्हाला ही गोष्ट इतिहास नाकारता येणार नाही. आज या आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही झोपलेले माणसं नाहीये हे त्यांना दाखवून देण्याकरता माझा जनसमुदाय एकत्र झालेला आहे. आणि मित्रांनो, ही चळवळ आज आता अनिल नवरे आमच्या सहकार्यांनी सांगितलं की ही चळवळ इथंच थांबणार नाहीये. पण मी कोपरगावमध्ये सांगत असतो, कोपरगावमध्ये कोणीही असेल, आरक्षणाबद्दल कोणी काही बोलत असेल तर आम्ही त्या पद्धतीत जसं तुम्ही म्हणशाल तसं त्याच पद्धतीत उतरू आणि त्याच पद्धतीत त्या गोष्टीला उत्तर दिलं जाईल. यानंतर या गोष्टीचा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे संविधानिक मार्गाने आहे, आमच्या कुठल्या जाती धर्माला विरोध प्रत्येक वक्त्याने सांगितलं आणि मी तेच सांगतो. आरक्षण म्हणजे काय? अरे ज्या टायमाला बाबासाहेब आंबेडकरांनी एक संघ या 59 जातीला आरक्षण दिलं त्या टायमाला बाबासाहेबांची दूरदृष्टी होती का हा माझा गावखेड्यातला माणूस, गावगाड्याच्या बाहेर राहणारा माणूस हा एक संघ झाला पाहिजे. आणि आता त्यांच्या डोळ्यात लक्षात आलंय का गावखेड्याच्या चड्डी फाटलेला माणूस आता पांढऱ्या कापड्यात दिसायला लागला, मग याच्या काड्या करायला आपल्याला काही हरकत नाही. तुम्ही कितीही काड्या करा, हो तुम्ही कितीही काड्या करा,
तुम्ही एक काढे केली तर आमचे 10 जण उभे राहतील, तुम्ही 10 काढ्या केल्या तर आमचे 100 उभे राहतील, तुम्ही 100 काढ्या केल्या तर आमचे 1000 जण उभे राहतील. तशाच तसं उत्तर दिलं जाईल. म्हणून मी आयोजकाचे जास्त वेळ न घेताना आज आमच्या विनंतीला बांधून गावखेड्यातून आलेले आमचे बांधव असतील किंवा शहरामधील आमचे बांधव असतील, यांना आमच्या विनंतीला बांधून आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्याबद्दल आणि माझे चर्मकार बांधव असतील, आमचे बुरुड बांधव असतील, आमच्या विनंतीला मानून त्यांनी जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. खऱ्या अर्थानं विनंती आहे का 5 मिनिटं खाली बसावं. माझ्या माता भगिनी बंधू वडिला समान सर्व वयोवृद्ध जी लोक आलेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी हा मोर्चा कशा करता आहे उपवर्गीकरण, परंतु आपल्या बापाच्या बापाने आणि जे विरोध करतात त्यांच्या बापाच्या बापाने जी घटना लिहिली 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, त्याला आपण भारताचं संविधान म्हणतो. ते संविधान म्हणजे भारताचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये उपवर्गीकरण हा त्याच्यामध्ये लिहिलेलंच नाही बाबासाहेबांनी. मग हे आलं कुठून? जर या शासनाला उपवर्गीकरण करायचं होतं तर या महाराष्ट्रामध्ये महार मांग चंभार भिवळी कोळी तेली माळी साळी सर्व ओबीसी मागासवर्गीय यांचं जनगणना यांनी कधी केली हे शासनाने आम्हाला आधी सांगावं. या राज्यामध्ये मागासवर्गीयांची अल्पसंख्याकांची जनगणना झालेली नाही. सर्वात प्रथम जर जनगणना झाली असेल तर त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर द्यावा. मग कुठून आलंय उपकरण, कशासाठी आहे? हे फक्त याच्यासाठी आहे की या महाराष्ट्रामधले सर्व मागासवर्गीय ओबीसी मराठा याच्यामध्ये दंगली घडल्या पाहिजेत. कशामुळं? फक्त आरक्षण म्हणजे महाराच्या मांगाच्या चांभाराच्या भिलाच्या कोळ्याच्या मराठ्याच्या माळ्याच्या याच्यामध्ये आरक्षण दंगली घडल्या पाहिजेत. दंगली घडून परत हे शासन काय म्हणणार आहे का तुमच्यात एकी नाही. बाबांनो, तुमच्यात एकी नाही म्हणून आम्ही हे आरक्षण सर्वांचं कॅन्सल करतो. मग काय आपल्याला अन्य भावाला सांगायचं? ही अक्कल त्यांना पाहिजे. जर हे आरक्षण कॅन्सल झालं तर नंतर ते काय म्हणतील? बाबासाहेबांची घटना हे संविधान आपल्याला बदलावं लागणार आहे. अरे तुझ्यात जे होते दुसऱ्यात शून्य आहे, शून्यात शून्यमुळे बेरीज शून्य आहे. हे घटनेच्या शिल्पकारा तुझ्यामुळे हा भारत देश महान आहे.